कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। माणगावात भारतीय सैनिकांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला तिरंगा यात्रा कार्यक्रम शनिवार दिनांक 24 मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी समस्त माणगाव शहर व माणगाव तालुक्यातील राष्ट्रभक्त नागरिक यांच्यातर्फे आजी माजी सैनिकांसह कुटुंबातील आई वडिलांचा व वारसदारांचा यथोचित सत्कार करण्यात आला। जम्मू काश्मीर मधील पहलगाम परिसरात दिनांक 22 एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीयांच्या मनात पाकिस्तानविषयी प्रचंड चीड निर्माण झाली। या कृत्यामुळे संपूर्ण देशाचे मन व्यथित झाले। या घटनेला प्रत्युत्तर म्हणून केंद्र सरकार व भारतीय जवानांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवरती जोरदार कारवाई केली। भारतीय वीर जवान आपले प्राणपणाला लावून देशाच्या सुरक्षेसाठी सतत तत्पर असतात। त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी व संपूर्ण देशातील जनता ही जवानांसोबत आहे हा संदेश पोहोचवण्यासाठी माणगाव शहर व तालुक्यातील नागरिकांच्या वतीने सैनिकांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी माणगाव बस स्थानक येथून कचेरी रोड मार्ग ते वीर यशवंत घाडगे स्मारक अशी ही तिरंगा यात्रा काढण्यात आली। ही तिरंगा यात्रा शहीद स्मारकापर्यंत पोहोचल्यावर या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी असलेले माणगाव तालुक्याचे सुपुत्र रुपेश गायकवाड यांचा तसेच तालुक्यातील आजी माजी सैनिक व कुटुंबियांचा तसेच वारसदारांचा सत्कार करण्यात आला। या तिरंगी यात्रा कार्यक्रमात माणगाव तालुक्यातील आजी माजी सैनिक, माणगाव तळा तालुका माजी सैनिक संघटना, भाजप युवा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, कॅप्टन निर्मल सिंग रंधावा, माजी सैनिक संघटना विष्णू सावंत, वीर यशवंतराव घाडगे यांच्या वारस रजनी दर्गे, स्वराज्य करिअर अकॅडमी माणगावचे विद्यार्थी आदींसह समस्त माणगाव शहर व माणगाव तालुक्यातील राष्ट्रभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या तिरंगा यात्रेला उपस्थित असलेल्या माणगाव शहर व माणगाव तालुक्यातील राष्ट्रभक्त नागरिक यांचे युवा नेते निलेश थोरे यांनी आभार मानून कार्यक्रमाची उत्साहात सांगता केली। आज माझ्या समोर हायस्कूल आहे, कॉलेज आहे। या कॉलेजमधून पास आउट होऊन 2004 ला मी इंडियन आर्मी जॉईन केली। मध्ये 20 वर्ष शिकलेले आहे मध्ये आणि आता सध्या मी कारगिल मध्ये पोस्टेड आहे। सध्या म्हणजे तिथे स्थिती एकदम लास्ट स्टेजला होती, कधी काय होईल ते सांगू शकत नाही अशी कंडिशन त्या ठिकाणी होती। सर्व लेआउटिंग झालेली होती, बस फक्त एक आदेश मिळायचा बाकी होता आणि नंतर मग सीजफायरचं झालं आणि युद्धविराम। त्याच्यानंतर मग सर्वांच्या सुट्ट्या वगैरे सुरू झाल्या। आता सर्व वातावरण तसं नॉर्मल आहे, काही काळजी करण्याची गरज नाही। आणि आता मी माझ्या जे नवीन पिढी आहे त्यांना आव्हान करू इच्छितो की तुम्ही पण पुढे येऊन भारतीय सेना जॉईन होण्याची आणि आपल्या तालुक्याचं नाव आपल्या देशाचं नाव जो झालेला आतंकवादी हमला होता आणि त्याला जे आपल्या सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्या ठिकाणी केंद्र सरकार असेल, भारतीय सैन्य असेल यांनी जे अतिशय अचूक आणि उत्कृष्ट कारवाई त्या ठिकाणी केली, त्याचा संपूर्ण देशभरामध्ये त्याबद्दल एक आनंदाचं वातावरण आहे आणि त्या वातावरणाचं जल्लोषात रूपांतर या ठिकाणी तिरंगा यात्रेच्या माध्यमातून आज माणगावमध्ये झालेलं आहे। आपण पाहिलं असेल हजारो नागरिक या ठिकाणी तिरंग्या हातात घेऊन या ठिकाणी भारतीय सैन्याच्या या यशाचा जल्लोष करताना आपण आज माणगावमध्ये पाहत आहोत।